नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर जसं की मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं अक्कलकोटच्या व्लॉग नंतर हा व्लॉग मी अपलोड करणार होते. बट मध्येच मार्गशीर्ष गुरुवारचा व्लॉग अपलोड केलेला आहे आणि त्या व्लॉगला तुम्ही खूप भरभरून प्रेम देत आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आता इथे आम्ही जेजुरीला आलेलो आहोत मुक्कामासाठी अक्कलकोट दर्शन झाल्यानंतर. तर जेजुरीला आम्हाला खूप छान असं हॉटेल मिळालेलं स्टे साठी आणि आम्ही तिथे थांबलेलो. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असा रूम होता. खूप छान होतं वातावरण वगैरे आणि आम्ही रात्रभर मुक्काम केल्यानंतर संडेला आम्ही जेजुरीला दर्शनासाठी गेलो. तर बघू शकतात आम्ही इथे रेडी झालेलो आहोत येलो कलरच्या अटायर मध्ये आणि आता आम्ही मंदिराकडे जायला निघालेलो. तर खूप असं जास्त गर्दी नव्हती कारण आदल्या दिवशी काहीतरी कार्यक्रम होता तर बरेच जण तिथे वरतीच मुक्कामाला होते. सो आम्ही मॉर्निंगलाच निघालेलो. खूप छान वातावरण होतं. तुम्हाला व्हिडिओ थ्रू दिसतच असेल. मी, माझा भाऊ, माझे मिस्टर आणि माझा मुलगा असे आम्ही 4 जण गेलेलो. तर खूप छान वातावरण होतं आणि इकडे मग आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर मग आम्ही दर्शनाला जायला निघालो. तर तुम्ही बघू शकतात खूप छान असं वातावरण आहे. सगळीकडे येलो येलो कलरचं सगळीकडे भंडारा दिसतोय आणि इकडे फोटोशूट साठी आम्ही अंशूचे फोटो काढत होतो. तर इकडे छान असं प्रत्येक स्टेपवर वेगवेगळा ग्रुप होता फोटोग्राफर्सचा आणि ते आपले छान छान असे फोटो कॅप्चर करून देत होते. तर बऱ्याचशा क्लिप मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा गर्दीच्या ठिकाणी तर पॉसिबल होतच नाही. बट इथं स्टार्टिंगला आम्ही जेव्हा चढत होतो गडावर तर तेव्हा इतकी गर्दी नव्हती. बट आदल्या दिवशी जे मुक्कामाला होते वरती तर ते वरती गेल्यानंतर आम्हाला कळालं की किती गर्दी आहे ते. तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि आता आम्ही गडावर चढल्यानंतर जेजुरी कसं दिसतं वरती चढून ते तुम्हाला सगळे शॉर्ट्स मी घेऊन ठेवलेले आहे दाखवण्यासाठी. तर बघू शकतात खूप छान वातावरण होतं इथलं. जास्त ऊनही नाही एकदम छान आणि गार वातावरण होतं. त्या दिवशी पाऊसही नव्हता जुलैचा महिना असल्यामुळे भरपूर पाऊस होता. बट जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो अक्कलकोटला, शांत वातावरण तुळजापूरला, होतं आणि जेजुरीला तर स्टार्टिंगला इकडे अजिबातच पाऊस गर्दी नव्हता नव्हती. तर 3 छान दिवस. अशा क्लिप्सही तर शूट करता आता आल्या इथून आणि खूप अजून मस्त वरती वातावरण चढायचं असल्यामुळे आहे. आम्हाला सो तिथे व्हिडिओ तुम्ही बघू करायलाही शकता. मजा येत होती. तर तुम्ही बघू शकतात खूप छान वाटत होतं. येलो कलरचे अटायर घालून खूप त्या वेगळ्याच जेजुरीच्या वाइब्स येत होत्या आणि मोस्टली 99% लोकांनी येलो कलरच वेअर केलेला इथं आल्यानंतर. तर सगळ्यांचं येलो कलर मध्येच ड्रेस होते. तुम्ही बघू शकतात व्हाईट आणि येल्लोच दिसेल तुम्हाला मोस्टली. तर इथे तिकडं तेल घेऊन ह्या दिव्यांमध्ये तेल टाकायचं होतं तर ते आम्ही केलं. तर तिथे 20-20 रुपयामध्ये तेलाच्या वाट्या मिळत होत्या आणि ते तेल घेऊन तिकडे दिव्यामध्ये टाकायचं होतं. मग आम्ही ते केलं. नंतर इथे लाईन राहिलो तर आम्हाला छान असं दर्शन घेता आलं. आम्ही डायरेक्टली व्हीआयपी दर्शन घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ काढायला मनाई होती पण तरीही मी व्हिडिओ काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मग इकडे आम्ही खंडेरावांची तळी भरली. तर तळी भरल्यानंतर फोटो आहेत कारण तळी भरताना माझ्या मोबाईलची बॅटरी लो होती. सो ते आम्हाला शॉर्ट्स घेता आले नाही. 2-3 फोटो काढले. त्यानंतर इकडे भंडारा वगैरे उधळला आणि रील्स केले छान छान. तर 1-2 रीलचा कॉन्टेंट मला इथे मिळून गेलेला. तर बघू शकता तिथे खूप जणांचं फोटो सेशन चाललेलं. तर जेव्हा गर्दी नव्हती तेव्हा आम्ही पटापट फोटो काढून घेतलेले आहे आणि खूप सुंदर फोटो आले. बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता सगळं येल्लो येल्लो होतं. सो त्यामुळे फोटोही खूप छान आल्या आणि प्रॉपर जेजुरीच्या वाईब्स होत्या तिथे म्हणजे येल्लो कलरमुळे तर खूपच छान वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही इकडे ते विष्णू पादुका बोलतात आय थिंक तर तिथे गेलेलो आणि तिथेही मला रील करायचा होता. मी ते लोकेशन बऱ्याच वेळा रील थ्रू बघितलेलं. बऱ्याच जणांनी तिथे रील केलेले होते. सो आम्ही तिकडे पण गेलो आणि रील केले मस्त छान छान. तर बरेचसे लोक जे होते ते दर्शनानंतर तळी भरल्यानंतर सगळं तिकडे एक्सप्लोर करत होते. वेगवेगळे मंदिरं होते. प्रत्येक मंदिरात आम्ही तिथे जात होतो. तर इकडे मला व्हिडिओ काढायला जरा शांती होती. गर्दी जास्त नव्हती. सो मग मी इकडे व्हिडिओ काढत होते. त्यानंतर इकडे मग हा रील केला छान असा. हे आधी ओपन होतं. बऱ्याच जणांच्या रील मध्ये हे ओपन मी बघितलेलं. बट आम्ही जेव्हा गेलो तर तेव्हा हे आता असं क्लोज करून घेतलेलं आहे. तर खूप छान होतं. मंदिरही खूप छान होतं आणि खूप भव्य असं मध्ये द्वारही होतं. त्या द्वारमधून जाण्याचा रस्ता होता. बाहेरून तुम्ही तिकडून दर्शन घेऊ शकत होते आणि काहींना व्हीआयपी दर्शनासाठी वेगळी रांग होती. तर तिथे तुम्हाला तिकीट काढून व्हीआयपी दर्शन सुद्धा घेता येत होते आणि आमच्यासोबत लहान मुलगा होता सो त्यामुळे आम्ही व्हीआयपी दर्शन घेतलं. कारण इतका वेळ लाईनीत उभं राहणं शक्य नव्हतं.
तर त्यानंतर सगळे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या रस्त्याने गडावरून खाली उतरायला निघालो. तर मग मला सगळ्यांसाठी जे माझे फ्रेंड लोक आहेत त्यांनी सांगितलेलं की भंडारा वगैरे आण म्हणून, तर भंडारा वगैरे सगळं घेतलेलं, प्रसाद घेतलेला आहे. आणि तिथे खूप दुकानं होते जिथे तुम्हाला भंडारा वगैरे जेही काही हवं असेल, पूजे रिलेटेड साहित्य म्हणा, नारळ, पूजा, ओटी सगळं काही मिळत होतं. तर मग तिथे त्या दुकानांमधून मी बरचसं साहित्य घेतलं आणि प्रत्येक घरी ते भंडारा देण्यासाठी छोट्या छोट्या बॅग्स होत्या. तुम्ही बघू शकतात माझ्या हातात पण आहे आणि तिकडे विकायलाही ठेवलेल्या आहेत. ते ह्या भंडाऱ्याच्या बॅग आणि त्याच्यात ते प्रसाद वगैरे सगळं काही मी प्रत्येकासाठी घेतलं. तर खूप छान आवडलं मला जेजुरीला येऊन. पहिल्यांदाच मी जेजुरीला आली. लहानपणी आली होती, बट मला ते आता काहीच आठवत नाही. सो म्हणून मग पुन्हा एकदा आम्ही यायचं पण ठरवलं आणि जेजुरी खंडोबा हे आमचे कुलदैवत आहे. सो त्यामुळे तर त्यानंतर इथे पितळाच्या वस्तू मिळतात. तर ते मला अचानक रस्त्यात दिसलं आणि माझ्याकडे ना गळती नव्हती मीडियम साईज मध्ये. ऑलरेडी माझ्याकडे स्मॉल बिग आहे, बट मीडियम साईजची गळती मला पाहिजे होती महादेवाचा अभिषेक करण्यासाठी. तर इथं आम्ही हे पूर्ण दुकान जे आहे ते सगळ्या साईज मधल्या गळती बघितल्या आणि फायनली मला मिळाली मीडियम साईजची गळती. त्यानंतर इकडून हा जाण्याचा रस्ता आहे आणि इकडून सरळ आम्ही चालत चालत आमच्या जिथे आम्ही स्टे केलेला तर तिथे आम्ही थांबलो होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता दर्शन घेतल्यानंतर हे असा काही लुक होता. पूर्ण भंडारा वगैरे त्यांनी आम्हाला लावून दिलेला आणि इथून आम्ही पायी पायी चालत गेलेलो. तर खूप छान वाटलं जेजुरीला जाऊन. पहिल्यांदा गेले आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. शांततेत दर्शन झालं मस्त. व्हीआयपी दर्शन घेतल्यामुळे मग आम्हाला जास्त वेळ तिथे वेट करण्याची गरज पडली नाही आणि त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले, बॅग घेतल्या आणि मग आम्ही निघालो आहे इकडे नाशिकला यायला. तर खूप छान आणि सॅटिस्फाईंग फील होता कारण सगळ्यात पहिलं जे डेस्टिनेशन होतं तुळजापूर आणि लास्ट होतं जेजुरी. सो मस्त ट्रिप झाली. तर मैत्रिणींनो, असंच भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.